नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। राज्य भाजपामध्ये मोठे बदल, 2 केंद्रीय मंत्री नियुक्त, प्रभारीपदी भूपेंद्र यादव तर सहप्रभारीपदी अश्विन वैष्णव यांची नियुक्ती। दिल्लीत उद्या भाजपच्या कोर कमिटीची बैठक, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडेंसह चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे उपस्थित राहतील। तर फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। विनोद तावडेंकडून डावपेचाचं राजकारण, फडणवीसांना बाजूला करून शह देण्याचा विनोद तावडेंचा प्रयत्न, सुषमा अंधारेंचा आरोप। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत 650 मतांचा फरक, कोर्टातच याचिका दाखल करून फेरमतमोजणीची मागणी करणार ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची माहिती। जिंकलं की ठीक पण हारलं की खापर ईव्हीएमवर असं म्हणत उदय सामंत यांची अमोल कीर्तिकरांवर आणि संजय राऊतांवर टीका। 19व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नव्हती, आरएओ आणि त्याचबरोबर इतर टेबलावरून मतांचा हिशोबही मिळालेला नाही, अनिल परब यांचा आरोप। अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित केल्यानंतर निकाल बदलण्यात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा हात, संजय राऊतांचा आरोप आहे। तर वंदना सूर्यवंशींचे फोन ताब्यात घेतले पाहिजेत, राऊतांची मागणी। उत्तर पश्चिम मतदारसंघाचाच निकाल संशयास्पद, रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, खासदार संजय राऊतांची मागणी। तर अमोल कीर्तिकरांच्या प्रकरणात सीसीटीव्ही उमेदवाराला देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात जाणार, प्रियंका चतुर्वेदींची माहिती। रवींद्र वायकरांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल, उत्तर पश्चिम मुंबईच्या मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप।